मी यामिनी दळवी. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. निवडणुकीचे 6 टप्पे पूर्ण झालेले आहेत. 7वा टप्पा शनिवारी 1 जून रोजी आहे. महाराष्ट्रामध्ये तर निवडणुकीच्या महाभारताचा मतसंग्राम 20 मे रोजी थंडावलाय. पण त्यानंतर सुद्धा वादाचा धुरळा मात्र उडतोय. आज आपल्याला चर्चा करायची आहे भाजपचा 400 पारचा नारा महायुतीमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच नेत्यांना खुपलाय याविषयी. भाजपने यंदाच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून देशामध्ये 400 पारचा नारा दिलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत संपूर्ण निवडणूक त्याच आधारावरती लढवण्यात आली. भाजपचा हा 400 पारचा नारा म्हणजे भाजपचा संविधान बदलण्याचा डाव असल्याचं सांगत भाजपच्या विरोधकांनी हा मुद्दा बनवला. महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने संविधान बचाव हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कळीचा केला. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने वापरलेला 400 पारचा हा नारा म्हणजे महत्त्वाकांक्षी आकडा असल्याचं विधान त्यांच्याच मित्रपक्षामधील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी केलंय. तर या नाऱ्यामुळे ओबीसी समाजाच्या मनामध्ये संविधान बदलण्याबद्दल वेगळंच बिंबवलं गेलं आणि त्या मतदारांच्या मनामधून ते काढण्यासाठी नाकी नऊ आले असंही भुजबळ म्हणालेत. भुजबळांच्या याच वक्तव्यावरती आता भाजपकडून सुद्धा पलटवार सुरू आहे. तर महायुतीमधल्या मित्र पक्षामधल्या नेत्यानेच केलेलं हे विधान आता भाजपच्या सुद्धा जिव्हारी लागतंय. भुजबळांनी असली वक्तव्य करून महायुतीला धोका पोहोचवू नये असं निलेश राणे म्हणतात. तर ही सगळी चर्चा बंद दाराच्या आड व्हावी असं भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचं मत आहे. या सगळ्याविषयी आपल्याला बोलायचं आहे आजच्या चर्चेमधून. 400 पारच्या नाऱ्याचा नेमका उद्देश काय होता, त्याचा फायदा कुणाला झाला, भुजबळ ज्या पद्धतीने म्हणतात तसे ओबीसी मतदार दुरावलेत का, की निवडणुकीमध्ये या सगळ्याचा परिणाम दिसेल, या सगळ्याविषयी बोलूयात. 400 पार भुजबळांचा वार. अब की बार 400 पार म्हणजे संविधान बदलणार. आणि या सगळ्याविषयी आपल्याला बोलायचंय. मात्र सुरुवातीला बघूयात की भुजबळ नेमकं काय म्हणालेत आणि त्याला निलेश राणेंनी कसं प्रत्युत्तर दिलंय. तर 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार. ते काढता नाकी नऊ आले. मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर 15-20 मिनिटं सांगत होते की असं होणार नाही, संविधान बदलणार नाही, संविधान वर्ष आम्ही साजरं करणार आहोत वगैरे वगैरे. परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल. माझ्यासारखा लहान कार्यकर्ता जेव्हा विचार करतो की जर हे मला समजत असेल की माझ्या कुठल्या वक्तव्यामुळे अलायन्सला नुकसान होता कामा नाही तर आम्ही ते करत नाही. भुजबळ साहेबांचं हे काय पहिलं वक्तव्य नाही. अनेक वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला डिवचायचं काम केलं. आम्ही ऐकत होतो, इतके दिवस आम्ही ऐकतोच आहे. पण ऐकून किती ऐकायचं, त्याला एक मर्यादा आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की आपण जेव्हा एका अलायन्समध्ये येतो तर मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, मला एवढ्याच सीटा हव्या, हे असं एका नेत्याला शोभत नाही, एका मोठ्या नेत्याला शोभत नाही. आणि या सगळ्याविषयी बोलूया. आपल्यासोबत काही पाहुणे जोडले गेलेले आहेत. अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत, मुख्य प्रवक्ते काँग्रेसचे. त्यानंतर आपल्यासोबत भाजपचे उपमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत. आणि आपल्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे सुद्धा आहेत. आणि आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे ॲडव्होकेट जयेश वाणी सुद्धा जोडले गेलेले आहेत. या सगळ्यांशी आपल्याला चर्चा करायची आहे. सुरुवातीला मी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते असणाऱ्या अतुलजी यांच्याकडे जाईल. अतुलजी, खरं तर एकूणच पहिल्या दिवसापासून आपण बघितलं तर भाजपने 400 पारचा नारा दिला आणि त्याच वेळेपासून जी इंडिया आघाडी आहे, महाराष्ट्रामधली महाविकास आघाडी आहे, त्या सगळ्यांनी संविधान बचावची एक मोहीमच सुरू केलेली आपल्याला बघायला मिळाली. आता भुजबळ ज्या वेळेला अशा पद्धतीने बोलतात तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मला काय वाटतं, ह्याच्यापेक्षा भाजपचे लोक काय बोललीत आणि मग भाजपचे लोक बोलल्यानंतर त्याचं सारवासारव करत असताना कशा पद्धतीने समोर आले हे महत्त्वाचं आहे. त्याची उत्तर आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. मात्र ज्या वेळेला काँग्रेस किंवा इंडिया आघाडीने याची सुरुवात केली त्यानंतर
ज्या वेळेला महायुतीमधला नेता बोलतो तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय आहे? मी बोलू का? हो. मग ऐका आता, ज्योती मिर्धा कोण आहेत? या खासदारकीच्या कॅन्डिडेट आहेत राजस्थानमधनं. लल्लू सिंग कोण आहेत? हे अयोध्येचे खासदार आहेत, आता पुन्हा ते निवडणुकीला उभे आहेत. अनंत हेगडे कोण आहेत? हे मंत्री होते, हे खासदार आहेत. आणि मग असे अरुण गोविल कोण आहेत? हे मेरठचे उमेदवार आहेत भाजपचे, सगळे भाजपचे नेते आहेत. आणि ह्यांनी लोकांना सांगितलं की आम्हाला 400 पार संविधान बदलण्याकरता हवे आहे, हे यांनी स्पष्टपणे सांगितलं. मग संविधान बदलायचं आहे, 400 जागा पाहिजेत, हे स्पष्टपणे समोर कसं येतं की 272 जागा तुम्हाला सरकार स्थापन करायला लागतात. तुमचे खासदारकीचे कॅन्डिडेट, मंत्री राहिलेले जबाबदार नेते असे स्टेटमेंट देतात. त्याच्यानंतर सफाईमध्ये स्वतः मोदीजी येतात. ठीक आहे, यांच्यावर काय कारवाई केली तुम्ही? या देशाचं संविधान, या देशाचा स्वाभिमान आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक असं म्हणणारं संविधान आहे. मग याचा बचाव करत असताना, आम्ही खरे आहो हे करत असताना उक्ती आणि कृतीमधलं अंतर दिसत नाही का पंतप्रधानांच्या? या लोकांवर काय कारवाई केली? तेव्हाच त्यांचं कॅन्डिडेटच्या रद्द करायला पाहिजे नव्हतं, किंवा त्यांच्यावर डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायला पाहिजे नव्हती पार्टीमध्ये. ती काही केली नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही असं करणार नाही, मैं जब तक जिंदा हूं तब तक होने नहीं दूंगा. अरे तुम्ही 69,000 जागा शिक्षकाच्या भरल्या यूपीमध्ये, तिथे एक सुद्धा ओबीसीची जागा भरली नाही. या देशामध्ये 90 सेक्रेटरी आहे जे चालवतात देश, त्याच्यापैकी फक्त 3 ओबीसी आहे, 1 SC आणि 1 ST आहे, ते पण साईड लाईन आहेत. नॉन फंक्शनिंग डिपार्टमेंटमध्ये त्यांची पोस्टिंग झालेली आहे. JMFC क्लास 1 क्लास 2ची परीक्षा झाली यूपीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी क्वालिफाईंग बार लावला. कोणासाठी? तर SC ST आणि ओबीसीसाठी. आणि त्या सगळ्या लोकांना बाहेर केलं आणि त्या जागा जनरल कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केल्या. मग आता हे सगळं लक्षात येत नाही का आपल्या? हे सगळं बदलण्याचा प्रयत्न आहे, हे स्पष्टपणे दिसतं ना आपल्याला. याच्यावर काय कारवाई केली? मी पुराव्यानिशी ठेवतो आहे. मग यांना संविधान बदलायचं आहे. आणि त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये काय केलं तर मनुस्मृतीला पुन्हा एक चंचू प्रवेश द्यायचा आणि मनुस्मृती पुन्हा अभ्यासक्रमामध्ये आणून पुन्हा आपण तसं मत करून नंतर संविधान बदलण्याचा प्रयत्न नाही आहे. तर मग काय आहे? मनुस्मृती ही काही मानवीय आहे का? हजारो वर्ष ज्या मनुस्मृतींनी या देशातल्या बहुजनांना आणि महिलांना, त्या कोणत्याही समाजाच्या असो, त्यांच्याशी जे अन्यायाचं काम केलेलं आहे, त्यांना आणण्याचा प्रयत्न तुमची कमिटी सजेस्ट तरी कशी करू शकते? म्हणजे त्या पद्धतीचे लोक तुम्ही त्या कमिटीमध्ये अपॉइंट केले होते. म्हणजे संविधान बदलायचा हा मानस आहेच, याला कोणी नाकारूच शकत नाही. कारण की तुमच्या उक्ती आणि कृती, तुम्ही बोलता आणि प्रत्यक्षामध्ये तुम्ही काय करता, याच्यातलं अंतर जे आहे ते देशांनी बघितलेलं आहे. म्हणून पटलं. पुन्हा पुन्हा आम्ही सांगितलं म्हणून लोकांना पटलं नाही. लोक खुळी नाही आहेत, लोक मूर्ख नाही आहेत. लोकांना मनसुबा कळतो. मागच्या 5 वर्षात काय झालं हे कळतं. आर्वीमध्ये 18च्या पहिले एक दलित मुलगा मंदिरामध्ये गेला म्हणून त्याला गरम फरशांवर बसवण्यात आलं नागडं करून. हे कुठं झालं? महाराष्ट्रात झालं. धुळ्यामध्ये 7 मुलं जी आहे ती शेततळ्यामध्ये पोहली म्हणून त्यांना मारलं. हे दलितांची. कुठे झालं? हे महाराष्ट्रात झालं. गुजरातमध्ये गरबा पाहिला दलितांनी म्हणून त्याला मारला. एक दलित घोडी चढला लग्नामध्ये म्हणून त्याला मारला. ह्या अशा अनेक घटना ज्या आहेत त्या घटना घडत असताना स्पष्टपणे लोकांना लक्षात आलं की हे सरकार जर पुन्हा आलं तर हे सामान्य माणूस म्हणून, नागरिक म्हणून आम्हाला जे अधिकार या देशाच्या संविधानात दिलेले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दिलेलं आहे, त्याला धोका पोचतो आहे. म्हणून हे चित्र जे आहे ते खरं आहे, ते उभं झालं आणि म्हणून त्याच्या विरुद्ध आमचा हा लढा आहे आणि आम्ही हा लढा लढत राहू. संविधानाला यांना हात लावू देणार नाही. बरं, याविषयी आपण भाजपची प्रतिक्रिया बघूयात. भाजपचे उपमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. अजितजी, 400 पार आणि संविधानावरती वार असाच मानस भाजपचा असल्याचं अतुल लोंढे म्हणतात. नाही, मूळ ज्या भुजबळांच्या विधानावरून आपण खरं तर या सगळ्याला या चर्चा केली आहे. मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. आमच्या राज्यामधल्या काही नेत्यांनी काही त्यांच्या भावना बोलून दाखवल्या, पण पक्षाची अधिकृत भूमिका नेमकी काय आहे ते सांगण्याचं काम माझं आहे. आणि माझे बंधू अतुल लोंढेजींनी आता जे काही सांगितलं तेच त्यांना आता सांगावं लागेल. कारण काँग्रेसला असा विखारी प्रचार केल्याशिवाय आपलं काही भविष्य आहे असं अजिबात वाटत नाही. मुळात आपण एक लक्षात घ्या, संविधान बदल हे सगळं लोकांच्या तोंडी घातलं कुणी तर ते काँग्रेसनं घातलं. कारण विकासाच्या मुद्द्यावरती काँग्रेस पक्षाला कुठल्याही पद्धतीची ठोस वाटचाल या निवडणुकीत करता येण्यासारखी नव्हती.
वारंवार सन्माननीय राहुल गांधीजींना लॉन्च करून देखील ते सातत्यानं अपयशी ठरत होते. काँग्रेसकडे कुठलेही मुद्दे नसल्यामुळं विशिष्ट धर्मियांचं लांगोलचालन करणं, या देशामधल्या एसटी, एससी आणि ओबीसी, कर्नाटकामध्ये यांचं सरकार आल्यानंतर यांनी काय केलं, तर आमच्या ओबीसी बांधवांचं आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिमांना दिलं. आता ज्या वेळेला काँग्रेसनं केलेल्या अशा या घोडचुकांचा पाढाच माननीय नरेंद्र मोदीजींनी देशाच्या जनतेपुढे वाचला. आता अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये अतुल लोंढेजींनी उदाहरण दिलं. अधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया, अधिकारी कसे येतात, ते कॅबिनेट सेक्रेटरी कसे होतात, हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे, कारण ते वरिष्ठ अधिकारी होते, ते अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना वेगळं सांगणं काही इथे मला ते प्रस्तुत वाटत नाही. परंतु आमच्याकडे आपण एक लक्षात घ्या की मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये 27 ओबीसी मंत्री आहेत, 20 एससी आणि एसटी मंत्री आहेत. काय रेशो होता काँग्रेसच्या काळामध्ये ते देखील त्यांनी सांगावं. मुळात मुद्दा असा आहे, संविधान बदल म्हणजे मी स्पष्टपणे सांगतो काय, अजितजी ओबीसी ज्याप्रमाणे 2 मिनिटं माझा आता मुद्दा ताई हो. 2 मिनिटं माझा मुद्दा मला पूर्ण करू द्या. आपण अतुलजींना भरपूर वेळ दिला, मलाही तेवढाच दिला पाहिजे. मुळात संविधान बदल म्हणजे काय, तर काँग्रेसनं आपल्या हयातीमध्ये 84 वेळा संविधान बदललं. संविधान बदललं नाही का, तर 100% बदललं. संविधान बदल असं काँग्रेसला सांगायचं होतं की 400 पार गेल्यानंतर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल, एसटीच्या आरक्षणाला धक्का लागेल, आमच्या एसटी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागेल, अशी भीती काँग्रेसनं घातली, जी अप्रस्तुत होती. असं अजिबात काही होणार नाहीये. ते करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही मनसुबा नाही किंवा तसा आम्ही मला उत्तर तशी द्यायचं आमची काही म्हणजे तसं फक्त स्वप्नातही 10 सेकंद विचार द्यावा. करण्याची गोष्ट नाही. अजितजी मला परंतु तोच प्रश्न होता. काँग्रेसनं काँग्रेस आपल्या लोकांच्या तोंडी कर्नाटक फक्त मतं आणि मिळवण्यासाठी. युपी मधली जी उदाहरणं अतुलजींनी दिली त्याबद्दल मग तुमचं म्हणणं काय? तिथे प्रचार करताना तर संविधान बदलायचंय म्हणूनच 400 पारचा नारा दिलेला होता, जी उदाहरणं त्यांनी सांगितली. या उदाहरणामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या जबाबदार व्यक्तीने असं म्हटलंय का, मी पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी येथे आहे. माझ्या पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीत संविधान बदलायचं नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांनी काही जर वादग्रस्त विधानं केली आणि त्या बाबतीत आम्ही त्यांना प्रश्न विचारला, काँग्रेस पक्षानं जर अधिकृतरित्या स्पष्ट केलं की आमची भूमिका नाही, तर ते तसं आपण ग्राह्य धरतो. तसंच या बाबतीत आपण धरलं पाहिजे. स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की ही आमची भूमिका नाही, राम काल्पनिक आहे, असं शपथपत्र कोर्टामध्ये दिलं. ही काँग्रेसची भूमिका अधिकृत आहे का? हो, पण तुम्ही म्हणताय जबाबदार कुणीतरी व्यक्तीने याबद्दल बोलायला हवं. छगन भुजबळ हे महायुतीमधल्या मित्रपक्षामधलेच नेते आहेत, मग त्यांनी म्हटलेलं विधान आपण जबाबदारीने केलं असं नाही म्हणायचं का? ताई, मुळात विधान आपण नीट ऐका. भुजबळ साहेब काय म्हणाले? भुजबळ साहेब असं म्हणाले की 400 पारच्या नाऱ्यामुळं अशी भीती बसली. ती भीती कशामुळे बसली, तर काँग्रेसनं लोकांच्या मनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्यात यशस्वी अजिबात ठरले नाही, कारण दुसरा मुद्दाच नव्हता. हे 400 पार गेले तर तुमचं आरक्षण जाईल असा खोटा प्रचार केला. तो खोटा प्रचार लोकांच्या मनातून काढता काढता दमछाक झाली, असं भुजबळ म्हणाले. हे विधान बरोबर आहे. बरं, आपण भुजबळ ज्या पक्षात आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी, त्याच्या प्रवक्त्यांना याविषयी विचारूयात. रुपालीताई आपल्या सोबत आहेत. रुपालीताई, खरं तर भुजबळ बोलल्याच्या नंतर त्याच्यावरती आता भाजपचे नेते सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत. निलेश राणे असं म्हणतायत की या सगळ्यामुळे महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो, ज्या पद्धतीने भुजबळ बोलतायत. एक लक्षात घ्या, माननीय भुजबळ साहेब काल जे पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की भाजपने 400 पारचा नारा दिल्यानंतर विरोधकांनी त्याचा निरेटिव्ह सेट केला की 400 पार यांना याच्यासाठी हवंय की संविधान बदलणार आहे, की जे विधान अत्यंत खोटं आणि धादांत खोटं हे काँग्रेसनी विरोधकांनी सगळ्या लोकांमध्ये निवडणुकीमध्ये वापरलं. एक नेरेटिव्ह त्याच्यासाठी सेट केला. आणि भुजबळ साहेब हे पक्षाच्या मीटिंगमध्ये माननीय अजितदादा असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सगळे मंत्री होते, सगळे कार्यकर्ते होते, त्या भावना बोलून दाखवत होते. भुजबळ साहेब एक ओबीसी नेता आहेत की मला लोकांना सांगण्यात नाकात दम आला की बाबा संविधान कोणी बदलू शकत नाही. म्हणजे अजित चव्हाणांनी जे खरं वाक्य ऐकलेलं आहे तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि निलेश राणेंना ही कोणतीही परिस्थिती माहिती नाही. मुळामध्ये जे संविधान बदलणारे सांगणारे जे कोण भाजपचे नेते होते त्याच्यावर खुद्द माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी येऊन सांगितलं की भारताचं संविधान कोणीही बदलू शकत नाही.
संविधानाचे जे जनक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही. आता अतुल लोंढे भाऊ सुद्धा आहेत. निवडणुकीसाठी जर कुठला निरेटिव्ह तुम्ही सेट करत असाल तर ज्यावेळी आमच्या कार्यकर्ता किंवा आमचे जे आमदार आहेत की जे बोलण्याच्या ओघ्यातनं बोलून गेला, ती जबाबदार व्यक्ती मुळात नाहीच. आणि तरी सुद्धा ते आमदार म्हणून जर बोलून गेले तर तिथे पंतप्रधान साहेबांनी स्वतः येऊन तिथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कोणीही संविधान बदलू शकत नाही. राहिला निलेश राणेंचा विषय, तर निलेश राणेंना हा विषयच माहिती नाहीये. त्यामुळं आला माईक त्यांच्याकडे प्रश्न विचारला असेल म्हणून ते बोलले असतील. परंतु महायुतीचा एवढा समन्वय चांगला आहे की त्याच्यामध्ये कुठलाही एकमेकांना बोलण्याचा किंवा तुटी करण्याचा संबंध येत नाही. वरिष्ठ पातळीवर नेते हे निर्णय घेतात. अजून एक तुम्हाला कालच्या मीटिंग मधला किस्सा सांगते. आम्ही महाविकास आघाडीमध्ये पण होतो. ज्यावेळी तिथं आमच्या महाविकास आघाडीच्या मीटिंग होत होत्या, भुजबळ साहेबांनी हा प्रश्न तिथे जेव्हा उपस्थित केला, सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अजितदादांनी तिथे आम्हाला तिथला जो प्रकार आहे तो सांगितला की जेव्हा आम्ही दिल्लीला कार्यक्रमाला गेलतो महाविकास आघाडीच्या इंडियाच्या ह्याच्यातनं, त्यावेळी आपल्याला संविधान बदलणार आहे हा नेरेटिव्ह पसरावाच लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही. हा विरोधकांचा प्रयास होता आणि त्यांनी तो तिथं केला. त्यावेळी अजितदादाही तिथं बोलले की ज्या मोदी साहेबांनी संविधान दिन साजरा सुरू केलाय ते संविधान कसे बदलू शकतील. तर आम्हाला त्यावेळी सांगण्यात आलं की नाही, निवडणुकीसाठी ठीक आहे. तुमच्या बोलण्यामधून असं दिसतंय की हा जो सगळा नरेटिव्ह आहे तो महाविकास आघाडी असेल किंवा जे भाजप विरोधी आहेत त्यांनी सेट केलेला दिसतोय असं तुम्ही म्हणताय. आपण ठाकरेंच्या शिवसेनेचे ऍडव्होकेट जयेश वाणी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. जयेशजी, खरं तर ज्या वेळेला प्रचाराचा धुरळा सुरू होता त्यावेळेला संविधान बचाववाला जो मुद्दा होता तो ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उचलून धरला होता. एकीकडे भुजबळांचं जे विधान आलं त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा म्हटलंय की या सगळ्याबद्दल चुकीचा मत मतदारांमध्ये गेलं आणि त्यानंतर स्वतः मोदींनी अनेक वेळा मुलाखती दिल्या अनेक चॅनल्सना, मात्र ते काही त्यांच्या डोक्यामधून मतदारांच्या डोक्यामधून काढता येत नव्हतं, नाकी नऊ आले होते. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण सांगता आहात, मला अगदी थोडक्यात सांगायचं. सगळ्यात पहिल्यांदा तर अजित चव्हाण आणि रुपालीताई या दोघांचेही खूप खूप आभार आणि अभिनंदन. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे खासदार हे जबाबदार नेते नाहीत, हे जे त्यांनी कबूल केलं याबद्दल खरं तर मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो. कारण की संविधान बदलायचंय म्हणून 400 जागा द्या हे इतर कोणी नाही तर भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी स्वतः सांगितलेलं आहे. मग ते यशवंत सिन्हाचा मुलगा जयंत सिन्हा असतील किंवा इतर काही लोक असतील, यांनी ते सांगितलंय. त्यामुळे त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप आभार की भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने त्यांचे खासदार हे त्यांच्यासाठी महत्वाचे लोक नाहीत, त्यासाठी त्यांचा आभार. नंबर 1. नंबर 2, संविधान म्हणजे काय असतं हा मूळ प्रश्न आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे. संविधान म्हणजे काय, तर संविधान म्हणजे या देशातले कायदे. मग मला सांगा, सीआरपीसी असेल, आयपीसी असेल आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल, हे 3 जे महत्वाचे कायदे या देशामध्ये आहे, ज्यांनी गुन्हेगारी प्रक्रिया जी आहे त्याच्यावरती केसेस चालवल्या जातात. 1 जुलै 2024 पासून हे कायदे बदलणार नाही आहेत का? हे कायदे म्हणजे संविधान आहे ना. भाजपचे उपमुख्य प्रवक्ते असणारे अजित चव्हाण यांच्याकडे जाऊयात. अजितजी, ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की हा नरेटिव्ह सेट करण्यात आलेला आहे, मात्र दुसरीकडे नेमक्या 400 पार जागा कशासाठी हव्यात, त्यामागचा नेमका उद्देश काय आहे ते अगदी थोडक्यात सांगा. असं आहे, माझे मित्र जयेश वाणी यांना मी सांगू इच्छितो, कायद्याचे विद्यार्थी म्हणून त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की घटनेच्या मूळ गाभ्याला चौकटीला कुठेही धक्का न लावता आपण न्यायसंहितांमध्ये बदल करतो. तो काँग्रेसच्या काळातही झालेला आहे, आताही तो होतोय. कारण ब्रिटिशकालीन जुनाट लोकांना उत्तरदायी असलेले कायदे आपल्याला हवे आहेत, लोकांना अधिकार असलेले, म्हणून आपण ते आणतो. आणि त्याच्यामध्ये शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या खासदारांचं सुद्धा त्याच्यामध्ये समर्थन आहे. विशेष आणखी एक दुसरं, आपण संसदीय लोकशाही मानतो. जयेशजी, तुमच्या पक्षाच्या 1, 2, 3 किंवा 4 खासदारांनी एखादं वक्तव्य केलं म्हणजे ते पक्षाचं मत होत नाही, हे आपल्यालाही चांगलं माहिती आहे. आणि 400 पार का हवंय, तर एक गोष्ट आपण लक्षात घ्या, 400 पार तर आम्ही जाणारच आहोत. लोकांच्या प्रेमाची पावती ती असणार आहेत मोदीजींबद्दलच्या. संविधान काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा कालानुरूप जे बदल करायचे होते त्याच्यामध्ये ते बदल होत गेले. संविधानाच्या मूळ फ्रेमला कुठेही कुणीही धक्का लावू शकत नाही. ते भारतीय जनता पार्टीला तर अजिबातच लावायचं नाही. मात्र
दुसरा कुठलाच मुद्दा नसल्यानं मी आपल्याला थेट सांगितलं की संविधान बदलायचं म्हणजे या देशामधले आरक्षण एसटी एसटी ओबीसीच्या त्याला धक्का लावला जाईल असा अपप्रचार केला गेला ठीक आहे. आणि त्या अपप्रचाराला 400 पारच्या घोषणेशी जोडलं ठीक आहे, अजितजी. गेलं आणि जसं आता रुपालीताई म्हणाल्या की हे इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरलं होतं की असं narrative अजितजी, आपल्याला तुमचं म्हणणं लोकांपर्यंत कळलंय. खरं तर पोहोचवावं वेळ लागेल. फार तर भीती पसरवली थोडा आहे, तरच त्यामुळे मी आपल्या अतुल या लोणींचं मुद्द्याला यावरचं उत्तर घेईन. अतुलजी, ज्या पद्धतीने अजित चव्हाण म्हणाले आणि त्याच पद्धतीने खरं तर मोदी सुद्धा आतापर्यंत म्हणाले की काँग्रेसने खरं तर इतक्या वर्षांमध्ये संविधान बदललेलं आहे, अनेक बदल केलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? असं आहे की संविधानामध्ये संशोधन करणे आणि संविधान बदलणे हो, हे जर समजत नसेल तर संविधानावर न बोललेलं बरं. कारण की आपल्याला माहिती आहे, मी सांगितलं की आरक्षण बदललं ना तुम्ही, मी उदाहरण दिले. कोण म्हणत आहे तर आता बेजबाबदार खासदार वगैरे केंद्रीय मंत्री वगैरे बेजबाबदार आहे भाजपचे, ठीक आहे, त्यांच्यावर कारवाई का केली नाही? आणि यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दल सांगितलं, असं काही धर्मावर आरक्षण देता येत नाही. आता मी तुम्हाला 2 व्हिडिओ ऐकवतो छानपैकी. एक आहे देवेंद्र फडणवीसांचा 27 नोव्हेंबर 2018चा आणि एक आहे सन्माननीय मोदीजी. अतुलजी, या तुम्ही दोघांचे व्हिडिओ थोडक्यात आहेत. तुमचं यांनी म्हणणं काय सांगा, केलं कारण ते शेवटची ऐका. अगदी काही सेकंद उरली आहेत आपल्याकडे. नाही, आता सुद्धा बघा आम्ही कुठेही आमचे लोक बेजबाबदार आहेत असं म्हटलं नाही. ते अतुलजींनी आमच्या तोंडी घातलं. इंडिया आघाडीला कुठलाही मुद्दा प्रचाराला नसल्यामुळं काहीतरी आता लोकांच्या तोंडी घातलं पाहिजे. आपण आपल्या नाही विरोधकांच्या नाही, तोंडी तुम्ही घातलं अरे मी पाहिजे. बोलत असताना काय बदलायचं असं म्हणताय? मी घातलं बोलत नाही. असताना मधामध्ये काय आहे हे? यामिनीजी, नाही, यामिनीजी, अतुलजी, आधी नाही, तुमचं मला मी म्हणणं बोलत पूर्ण असताना करा. मधामध्ये पण- काय आहे? तुम्ही अजितजींना पण बदल. हेच चाललंय काँग्रेसचं. नाही नाही, अजित ऐका ना, अजितजी पा, असं मी पण करू शकतो आणि मी फार जोरात करू शकतो, तुम्हाला कल्पना आहे त्याची. 52 ओबीसी जातींना, मुस्लिम जातींना यांनी आरक्षण दिलं, ते देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देटापासून ओरडून विधानसभेत सांगत आहेत. या देशाचे प्रधानमंत्री स्वतः नरेंद्र मोदी सांगतात की मी 70 जातींना दिलं. मग हे ओबीसी एससी एसटीचं आरक्षण जे आहे ते आपण देतोच आहे ना सगळ्यांना. ठीक आहे. मोदीजींनी स्वतः सांगितलं. खोटं हे लोक ऐकून घ्या, असं करू नका यामिनीजी. एक मिनिट. अतुलजी, ज्या पद्धतीने करू तुम्ही नका, मी म्हणताय उदाहरण की मी देतो. पण जोरात बोलू सबस्टन्शियल शकतो. राईट खरं तर तुम्ही काय तुम्ही बोलत होते? सगळेच जण जे सहभागी झालात, तुम्ही सगळेच जोरात बोलू शकता याची पूर्णपणे आम्हाला खात्री आहे. मात्र हे सगळे दावे प्रतिदावे होत राहणार आहे. मात्र धुरळाचा वेळ काहीसा संपत आलेला आहे. या सगळ्यामध्ये एक दिसलंय की दरवेळी भाजप नरेटिव्ह ठरवतं आणि विरोधक त्यामध्ये अलगदपणे फसतात. मात्र यंदाच्या वेळेला खरं तर भाजपने 400 पारचा नरेटिव्ह सेट केला आणि विरोधकांनी भाजप म्हणते तसं 400 पार हा तर संविधानावरती वार हा एक वेगळा नरेटिव्ह मांडला आणि भाजपला या सगळ्यामधून उत्तरं द्यावी लागली. या सगळ्याचा जनमतावरती नेमका काय परिणाम झालाय हे आपल्याला 4 जूनला कळणार आहे. तुर्तास तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि चर्चेचा धुरळा आजचा इथे संपतो आहे. पाहत रहा पुढारी न्यूज.